हे पेरी पेरी मखाने शेअर केलेले आहे. हरियाली चिकनची शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून फॉर दॅट रेसिपी बिकॉज दॅट इज लाईक यमिएस्ट चिकन. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज नवीन दिवस आहे, मस्त वातावरण आहे आणि सकाळचं माझं आवरून तर झालंच आहे. आता ऑलमोस्ट दुपार होत आलेली आहे. आज मस्त हेअर वॉश वगैरे केलाय, तर केस छान एअर ड्राय केलेले आहेत. आणि आज माझं लक्ष गेलं की माझे केस ना थोडेसे ड्राय वाटतात, म्हणजे एंड्स जे आहेत ना ते थोडेसे ड्राय वाटतात. खरं तर माझं हेअर ऑइलिंग वगैरे सगळं चालू असतं, कारण की मला केसांची काळजी घ्यायला खूप आवडतं. तसंच मला स्किन केअर करायला पण खूप जास्त आवडतं. मी ह्याच्या आधी तुम्हाला खूपदा म्हणजे व्हिडिओमध्ये वगैरे सांगितलंच आहे, माझं स्किन केअर रुटीन शेअर केलेलं आहे एका विंटरमध्ये वगैरे. पण मला आज लक्षात आलं की मी यावर्षी हेअर कटच केला नाहीये. सो इट्स नॉट गुड. ऍक्च्युली असं म्हणतात की दर 6 महिन्यांनी थोडे थोडे म्हणजे केस कट केले पाहिजेत. लेंथ म्हणजे काय होतं की हेल्दी होतात केस जास्त. तर मी तेच विचार करत होते. मागच्या आणि त्याच्या मागच्या डिसेंबरमध्ये मी केस कापले होते. एकदा तर मागच्या वर्षी तर खूपच छोटे केले होते, अगदी एवढेसे केलेले, बॉब कट टाईप. आणि मागच्या वेळेस जेव्हा हेअर कट केलेला तेव्हा पण शोल्डरच्या वरतीच होते केस, आणि आता मस्त वाढलेत केस. पण तेच आहे, इथे वातावरण खूप खराब असतं. एक तर इथे खूप जास्त ड्राय आहे हवा, वर्षभरासाठीच कायमच म्हणजे. आणि त्यातून थंडी, मग ड्राय आणि थंडी म्हणलं तर ते कॉम्बिनेशन म्हणजे एकदमच केसांसाठी डेंजरस होऊन जातं. आणि मग त्यामुळे केस थोडेसे ड्राय होतात, स्प्लिट एंड्स होतात कधी कधी. तर मी विचार करत होते हेअरकट करावा, केलाच नाहीये. सो जर मी हेअरकट केला तर मी लॉंग ठेवू हेअर का शॉर्ट ठेवू, मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की मागच्या वेळेस जेव्हा मी हेअरकट केलेला खूप जणांनी कमेंट केलेलं, नाही स्नेहा तुला लॉंग हेअरच छान दिसतात. आणि खूप जणांनी अशा सुद्धा कमेंट्स केलेल्या की तुला शॉर्ट हेअर खूप छान दिसतात, एकदम यंग लुक येतो, यंगर लुकिंग दिसतेस वगैरे असं. तर मिक्स्ड कमेंट्स आल्या होत्या. सो यावेळेस मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की केस कापू की असेच राहू दे, आणि शॉर्ट करू की लॉंगच राहू दे. तर या बाकी हेअर ऑइलिंग, शॅम्पू, कंडिशनर हे तर माझं नियमित सगळं वापरणं वगैरे चालूच आहे. ऍक्च्युली आज लंच वगैरे झालेला आहे, क्विक लंच केला. आणि आज मी तुमच्या सगळ्यांबरोबर एक रेसिपी शेअर करणार आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे बघालच. मागच्या वेळेस ना व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हाईट ऑर्किड्स दाखवले होते. यावेळेस हे ऑर्किड्स बघा किती सुंदर दिसत आहेत आणि छान फुललेले आहेत सगळे. एकच कळी राहिलेली आहे, इतकी मस्त आहेत ना. तर ह्याला पाणी द्यायचं आहे. तर ऑर्किड्सना मी जनरली कसं पाणी देते ते म्हणलं आता व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करावं. खूप जण मला नेहमी कमेंट करत असतात की तू घरातल्या म्हणजे इंडोर प्लांट्सची काळजी कशी घेतेस. आउटडोर प्लांटची तर बरेचदा मी दाखवते वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये. इंडोर प्लांट्सचं मी एक रविवार ठरवते आणि त्या दिवशी सगळं करत असते, कारण की खूप सारे प्लांट्स आहेत माझ्या घरामध्ये. तर सगळीकडनं प्लांट्स पहिले तर गोळा करून आणते आणि म्हणजे तो एक मोठा प्रोग्रामच असतो. बट एनिवेज आता दाखवते ऑर्किडना मी जनरली पाणी कसं देते ते. आणि ऑर्किडना वेदर एकदम परफेक्ट लागतं. त्याचबरोबर पाणी जेवढं आपण देतो ना ते सुद्धा एकदम परफेक्ट पाहिजे. आणि त्यांची सारखी जागा चेंज करायची नाही, कारण की एकदा का प्लांट्स तिथे सेट झाले ना की मग जास्त जागा बदलली की मग त्यांची ग्रोथ एकदम थांबून जाते. सो या काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. घरामध्ये रिअल प्लांट्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की त्याच्याने ना घरामध्ये एक वेगळीच एनर्जी जाणवते आणि मुख्य म्हणजे एक लाईव्हलीनेस येतो घरामध्ये. सो आय जस्ट लव्ह इट. माझ्या आईला फार जास्त झाडांची आवड आहे, बाबांना तर आहेच, माझ्या सासू सासऱ्यांना पण खूप जास्त आवड आहे. सो दोन्ही साइडून माझ्या फॅमिलीजमध्ये प्लांट्स बद्दल खूप जास्त प्रेम आहे. सो तेच माझ्याकडे सुद्धा आलेलं आहे. तर बेसिकली हे जे असं तुम्ही इझिली उचलू शकता, आणि हे डेकोरेटिव्ह प्लांटर आहे आणि हे जे आहे ते ऍक्च्युअल प्लांटर आहे. तर ही जे रूट्स आहेत ना त्याला एरियल रूट्स असं म्हणतात. जे अजूनही रूट्स असतात ते कुंडीमध्ये पण असतात, तर ते वेगळ्या, ते नॉर्मल रूट्स असतात.
सो पाणी देताना प्रत्येक वेळेस चेक करते मी की सॉइल तर नसते ह्याच्यामध्ये, बार्क असतं आणि मॉस असतं, तर ते एकदम ड्राय असलं पाहिजे प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही ऑर्किडला पाणी देता. आणि मग सिंपल आहे, रनिंग वॉटरच्या खाली हे आपल्याला पकडायचं आहे आणि पूर्ण पाणी द्यायचंय. इथून पूर्ण ड्रिप झालं पाहिजे पाणी, तुम्ही बघताय. सो असे एक 2 मिनिटं, 1-1.5 मिनिटं वगैरे असं तुम्ही पकडून ठेवायचं, म्हणजे कसं की खालपर्यंत पाणी पोचतं. नाही तर कधी कधी अगदी फास्ट बंद केलं तर पटकन वरून पाणी टाकतो आपण आणि खालून निघून जात. तर तसं न होण्यासाठी थोड्या वेळ धरून ठेवायचं पाण्याखाली. आणि तुम्हाला मेक शुअर करायचंय की या 2 पानांच्या मध्ये पाणी नाही राहायला पाहिजे, कारण की तिथून नवीन पान येतं आणि तिथे पाणी राहिलं तर ते पान कुजतं. सो अशा काही गोष्टी आहेत ज्या इव्हेंच्युअली आपल्या लक्षात येतात हळूहळू. मला पण आधी ऑर्किड बद्दल काहीच जास्त माहिती नव्हती, पण आता बऱ्यापैकी आहे माहिती, कारण की मी 4 ऑर्किड आता ग्रो केलेले आहेत. आणि आता बघा किती फ्रेश दिसतात. चला आता ठेवून देते मी. जनरली मी ना त्यांची जागा वर्षभर बदलत नाही, पण जेव्हा केव्हा फुलं येतात ना तर त्यावेळेस मी बदलते, म्हणजे हॉलमध्ये आणून ठेवते, जेणेकरून दिसताना छान दिसतं, एकदम फ्रेश वाटतं आणि कायम डोळ्यासमोर राहतात फ्लावर्स. आजकाल ना 4 वाजता काहीतरी असं स्नॅक लागतं, तर काय खायचं खूप मोठा प्रश्न पडतो, कारण की पॅकेज्ड फूड तर सगळं बंद केलेलं आहे. सो हेल्दी असं म्हटलं तर मग मखाने. तर म्हणून मग मखाने मी वेगवेगळी रेसिपी बनवत असते, कारण की सारखं जर का एकच रेसिपी केली किंवा एकाच टाईपचे केले तर मग बोर होऊन जातं. सो आणि मखाने असे आहेत ना की जेवढी व्हरायटी तुम्ही द्याल त्याला, एवढ्या वेगळ्या वेगळ्या रेसिपीज तुम्ही बनवू शकता. सो आज तुमच्याबरोबर एकदम सिंपल असे पेरी पेरी वाले मखाने मी कसे करते ते दाखवणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते मी एअर फ्रायर मध्ये करणार आहे. सो मी आता करतच होते तर म्हटलं हे शेअर करूया. बाकी मी रेसिपी जी आहे ती संध्याकाळी आय थिंक हरियाली चिकनची करणार आहे, तर ती सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून फॉर दॅट रेसिपी, बिकॉज दॅट इज लाईक यमिएस्ट चिकन. आणि तुमच्यापैकी खूप जण मला विचारत असतात की तू आजकाल रेसिपी शेअर करत नाहीयेस. तर आता मी सगळ्या या माझ्या ज्या रेसिपीज आहेत ज्या मी ट्राय करते, माझ्या रेसिपीज नाही म्हणणार मी, कारण की आजकाल आपण सगळीकडे बघत असतो, वाचत असतो. सो आपल्याला नवीन नवीन आयडिया येत असतात आणि मग त्यातून आपण घरी त्या रेसिपीज ट्राय करत असतो. सो मी जे काही ट्राय करेन तर ते या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणारच. आणि प्लीज एक्सक्यूज माय आवाज, कारण की सर्दीसारखं झालेलं आहे, त्यामुळं आवाज थोडासा चेंज झालाय. एनिवेज, तर एअर फ्रायर मध्ये आपल्याला पहिल्यांदा एअर फ्रायर लायनर्स, तर हे कुठल्या पण स्टोअर मध्ये पण अवेलेबल असतात किंवा अमेझॉनवर तर असतात. आणि जर तुमचा एअर फ्रायर गोल असेल तर तुम्ही गोल आकाराचे घेऊ शकता. माझा चौकोनी आहे, सो मी असेवाले घेऊन आले. आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला मखाने टाकायचे आहेत. खूप सोपी रेसिपी आहे. आणि आता काय करायचंय, पहिल्यांदा असेच मखाने ना थोड्या वेळ आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत, म्हणजे एअर फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि मग पुढची रेसिपी आहे, आय टेल यू, कारण की आतापासून जर का मसाले घातले ना तर ते मसाले जळतात शेवटपर्यंत. सो आधी थोड्या वेळ हे करून घ्यायचे रोस्ट, आणि मग त्यानंतर मसाले ऍड करून मग परत थोड्या रोस्ट करायचे, अशी प्रोसेस आहे. सॉल्ट घातलंय आणि आता इन. एअर फ्राय करताना ना तुम्ही 180 वरती ठेवू शकता किंवा 200 वरती ठेवू शकता. 180 वर ठेवलं तर एक 8-9 मिनिट्स लागतात, आणि जर का 200 वर ठेवलं तर 3 मिनिटात वगैरे असं होऊन जातं. आणि स्टार्ट. आवाजावरूनच कळते की बऱ्यापैकी क्रिस्पी झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचंय की हा जो ऑइल स्प्रे आहे, अवोकाडो ऑइल स्प्रे, तर तो मी मारणार आहे ह्याच्यावरती, कारण की मग सगळे मखाने कव्हर होतील थोडे, आणि मग त्याच्यावरती आपण मसाला टाकू शकतो. हा जो मसाला आहे ना, हा पेरी पेरी मसाला आहे, भारतातूनच आणलाय सासूबाईंनी. तर हा मसाला टाकायचा सगळा. हवं तर परत एकदा तुम्ही रोटेट करून परत दुसऱ्या साईडनी पण मसाला टाकू शकता. आणि हे काही जेवढा आवडीनुसार तुम्ही पाहिजे तेवढा मसाला टाकू शकता. तर आता सगळे मखाने ऑलमोस्ट कव्हर झालेले आहेत. आणि
परत चालू करायचं. पण तुमच्याकडे जर का एअर फ्रायर नसेल ना तर तरी तुम्ही नॉर्मल पॅन मध्ये करू शकता. फक्त तिथे तुम्हाला थोड्या वेळ ते पॅन मध्ये असं फ्राय करत राहावं लागतं, म्हणजे जळत नाही मखाना आणि एकसारखा भाजला जातो. नाही तर एअर फ्राय असेल तर काय नुसतं बटन दाबलं की झालं. सो हे खूप सोपं पडतं मला. माझ्याकडे ना मखाण्याची अजून एक रेसिपी आहे विच इज लाईक सुपर हिट इन आवर हाऊस. सो तुम्हाला ती हवी असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. ती सुद्धा शेअर करेन मी नेक्स्ट कुठल्या व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर. ती पण खूप बेस्ट लागते. ते आपले रेडी झालेले आहेत मखाने आणि एवढे छान दिसत आहेत. चहा किंवा कॉफी बरोबर तुम्ही 4 वाजता असं एन्जॉय करू शकता, आफ्टरनून स्नॅक किंवा इव्हनिंग स्नॅक. आणि हे बघा किती क्रंची झाले, खूप क्रंची होतात आणि टेस्टी तर लागतातच. आणि जसं मी म्हटलं, मी ह्याच्यामध्ये खूप सारे वेगळे व्हेरिएशन्स करते, तर ते पण तुमच्याबरोबर हळूहळू शेअर करेन मी रेसिपीज. अजून एक कमेंट आली होती की होळीच्या दिवशी मी साडी नेसली होती, तर त्याच्यावरचं जे ब्लाऊज आहे ते कुठून घेतलंय. तर ती साडी आणि ब्लाऊज दोन्ही सुद्धा मी Myntra.com वरनं घेतलेलं आहे. आणि बरेच वर्ष झाले, आय थिंक 1.5-2 वर्ष झाले असतील मी घेतलंय. सो कधी कधी ते अवेलेबल असतात, कधी कधी नसतात. तरी सुद्धा मला जर का त्याची लिंक मिळाली ना तर मी नक्की तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करेन. पण होळीच्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी खूप जास्त त्या व्हिडिओला छान छान कमेंट्स केलेल्या आणि मला माहिती आहे नेहमीच तुम्ही आवर्जून सगळ्या गोष्टी लिहिता की एवढे एफर्ट्स घेतेस तू, किंवा स्वयंपाक एवढा चांगला करतेस, किंवा खूप छान छान कमेंट्स लिहिता. त्याबद्दल खूप 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 थँक्यू. आज चिकन हरियाली बनवते मी. तर पहिल्यांदा कोथिंबीर घेतली. कोथिंबीर ही पूर्ण एक पेंडी होती, पण ती सुकल्यासारखी झाली होती, पण अजूनही त्याच्यामध्ये फ्लेवर होते. सो आय वॉज लाईक की यूज करून घेते ही कोथिंबीर लगेचच. त्यानंतर थोडी मिरची ॲड केली. हे भिजवलेले एक 5-6 काजू होते ते ॲड केले. त्याच्यानंतर आलं आणि लसूण आपल्या आवडीनुसार. मला लसूण म्हणजे त्याचा फ्लेवर खूप आवडतो, गार्लिकी. सो त्यामुळे मी जास्त लसूण ॲड केला. आणि आता ह्याचं जे वाटण आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे, पण ह्याच्यामध्ये पहिले थोडेसे जिरे ॲड करून घ्यायचे आहेत. आणि बस तुम्हाला अजून कुठले मसाले, खडे मसाले वगैरे ह्याच्यात ॲड करायचे असतील तर ते करू शकता, पण मी काही मसाले नंतर ॲड करून घेणार आहे. आता इथे पहिले दही ॲड करून घेतलं आणि थोडंसं पाणी यूज करायचं होतं वाटण बनवण्यासाठी. तर त्यासाठी मी दह्यातलंच जे आपलं पाणी असतं तर तेच यूज केलेलं आहे. आणि हे सगळं जे आहे ते मिक्सरला छान एकजीव करून घेतलं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असं ते खरबरीत पण करू शकता, पण मी पूर्ण पेस्ट बनवली होती जेणेकरून मुलांना लक्षात येणार नाही फार काही आणि ग्रेव्हीतलं चिकनच होऊन जाईल. इथे चिकन मॅरिनेट करून घेतोय आपण. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा हळद घातली, मीठ घातलं बेसिक, आणि त्यानंतर सगळं एकजीव करायचं होतं. पण त्याआधी मी हे फूड ग्रेड क्वालिटीचे जे ग्लव्ज मिळतात तर ते यूज केले, कारण की सध्या नेल आर्ट केलेलं आहे. आणि हे जे आपलं ग्रीन मिक्सचर आहे ते सगळं चिकनमध्ये ॲड करून घेतलं. आणि त्याच्यानंतर आपल्याला हाताने मस्त हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे जे मिक्सचर आहे ते जास्तीत जास्त वेळ मॅरिनेट करून ठेवायचं आहे. अगदी ओव्हरनाईट मॅरिनेट करणार असाल तरीही चालतं, पण तेव्हा मग इन दॅट केस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा हे वाटण. अदरवाईज जर का लगेचच तुम्ही बनवणार असाल तर एक अर्धा तास वगैरे असं साईडला झाकून ठेवलं ना तरी होऊन जातं. मला वाटतं की नेहमीच आपण जेव्हा चिकन बनवतो तर ग्रेव्हीचं चिकन बनवतो, रस्स्यातलं चिकन बनवतो, मोस्टली आपण रेड ग्रेव्हीमधलंच बनवतो. सो कधीतरी हे असं डिफरंट हरियाली चिकन वगैरे छान वाटतं आणि इतकं जास्त टेस्टी बनतं. आणि ह्याच्यामध्ये लेमन टाकायला अजिबात विसरायचं नाही, कारण की लेमननी एक मस्त टँगीनेस येतो त्याला. माझे हात थोडेसे हे होते, तर त्यामुळे मी चेतनना रिक्वेस्ट केली की तुम्ही प्लीज ह्याच्यामध्ये आम्हाला लिंबू पिळून द्या. सो तेवढी हेल्प केली त्यांनी. आणि मग त्यानंतर मी हे सगळं मिक्स करून घेतलं. सध्या मी तुम्हाला सांगितलंच आहे की आमचं डाएट वगैरे चालू आहे. सो प्रोटीन इंटेक बरोबर असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर वर्कआउट तुम्ही जर करत असाल तर प्रोटीन खाणं खूप मस्ट आहे. एनिवेजच प्रोटीन खाल्लंच पाहिजे, पण वेन एव्हर यू आर डुईंग वर्कआउट्स अँड ऑल यू नीड टू चेक ऑन युअर प्रोटीन्स केअरफुली. तर त्यामुळं मग सध्या चिकन, टोफू, त्याच्यानंतर सोया, ह्या सगळ्या गोष्टी एकदम फ्रिक्वेंटली चालू आहेत. तर इथे आता कुकर ठेवलेला आहे आणि थोडंसं तेल ॲड
ॲड केलेलं आहे. तेल तुम्ही कमी पण वापरू शकता, पण जेव्हा अशा रेसिपीज आपण करतो तेव्हा तेल थोडंसं जास्त वापरलं तरी चालतं. बट इफ यू आर लाईक इनिशियल डाएट प्रोग्राम और समथिंग लाईक दॅट, तुम्ही कमी तेल यूज करू शकता. त्यानंतर जसं मी म्हटलं, आत्ता मी खडे मसाले या तेलामध्ये टाकते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वाटणात सुद्धा टाकू शकता. खडे मसाले थोडे छान भाजून झाले की त्याच्यानंतर आपल्याला ॲड करायचा आहे कांदा. तर बारीक चिरलेला कांदा ॲड करून घेऊ शकतो किंवा स्लाइस्ड अनियन पण यूज करू शकतो. मी जसं म्हटलं की मुलं पण खातात, सो मी बारीकच कांदा चिरते. दॅट इज इझियर फॉर मी. पण स्लाइस्ड अनियन पण खूप छान लागतो याच्यामध्ये. आणि कांदा छान लाल होईस तोपर्यंत परतून घ्यायचा. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला जे मॅरिनेटेड चिकन आहे ते ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. आता कांदा मस्त लाल झालेला आहे आणि रेडी फॉर द मॅरिनेटेड चिकन. सो आता चिकन ॲड करून घ्यायचं सगळं, आणि जेवढा मसाला सगळा लागलाय तो सुद्धा क्लीन करून व्यवस्थित ॲड करून घ्यायचा. आणि मग एकदा का मसाला ॲड केला की चिकन तुम्हाला परत परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत चिकनचं टेक्स्चर थोडं चेंज होत नाही. मला असं वाटतं पर्सनली की कुकरमध्ये शिजवलेलं जे चिकन असतं ते एकदम सॉफ्ट होतं. सो जेव्हा केव्हा मुलांसाठी स्पेशली मी चिकन बनवत असते तर तेव्हा मी कुकरमध्येच चिकन शिजवते, आणि त्यांना तसं आवडतं सुद्धा चिकनचा रस्सा आणि चिकन वगैरे. पण जर म्हणजे कुकरमध्ये नसेल शिजवायचं तर तुम्ही साधं भांड्यामध्ये पण करू शकता, म्हणजे कढईमध्ये वगैरे. पण माझ्यासाठी हे सोपं आहे. 1-2 शिट्ट्या काढल्या की होऊन जातं, क्विक होतं, एकदम फास्ट होतं. आणि इन्स्टापॉटमध्ये पण मी शिजवते. इन्स्टापॉटमध्ये तर इतकं बेस्ट आहे की वरती तुम्ही भात लावू शकता स्टँडवरती, आणि खाली चिकनची ग्रेव्ही बनवू शकता. फॉर दॅट मॅटर कुठल्याही प्रकारची ग्रेव्ही तुम्ही बनवू शकता. शिट्टी करून घेते इथे. जसं मी म्हटलं, 1 किंवा 2 शिट्टी करून घ्यायच्या आणि कुकर बंद करून टाकायचा. आणि मग त्याच्यात व्यवस्थित चिकन शिजतं. आता इथे ओपन करते मी, आणि जेव्हा मी ओपन केलं तेव्हा पाहिलं की भरपूर पाणी सुटलेलं होतं चिकनला. ऑल्सो मी टोमॅटोचे स्लायसेस ॲड केले आहेत, तुम्ही बघू शकता. चिकनचं एवढं पाणी होतं, पण हे जे चिकन आहे हरियाली चिकन, त्याच्यामध्ये इतका पाण्याचा अंश नसतो. सो मी म्हटलं आता हे परत पाणी सगळं आटवायला पाहिजे. तर ह्या कुकरच्या भांड्यामध्ये मला भरपूर वेळ लागला असता, म्हणून मी एक फ्लॅट पॅन घेतला आणि त्याच्यामध्ये सगळं ट्रान्सफर केलं आणि मग पाणी सगळं आटवलं. ते फार फास्ट झालं ॲक्च्युली. आणि रेडी होतं आपलं मस्त हरियाली चिकन. दिस वॉज माय डिनर.